2 दिवसात 2 मजुराला मारहाण, माजी जिल्हा परिषद सदस्यासह मुलाचीही चंदनखेड्यात दबंगगिरी। पोलिसांनी कठोर कारवाई करण्याची पत्रकार परिषदेत मागणी। अवैध रेतीबाबत माहिती दिली यावरून मजुरास मारहाण केल्यानंतर दुसऱ्या दिवशी रेतीच्या गाडीवर कामावर का नाही आलास म्हणून दुसऱ्या मजुराला मारहाण केल्याची घटना दिनांक 23 जून रोजी सोमवारला घडली। या प्रकरणात दोन्ही मजूर जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। अशा दबंगगिरी करणाऱ्या माजी जिल्हा परिषद सदस्य व त्यांच्या मुलासह अन्य आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी जखमीच्या नातलगासह गावकऱ्यांनी पत्रकार परिषदेत केली आहे। अनिल गायकवाड वय वर्ष 34 राहणार चंदनखेडा व दुसऱ्या घटनेतील निलेश संतोष गोहणे वय वर्ष 25 व त्याची आई कुसुम संतोष गोहणे वय वर्ष 40 राहणार चंदनखेडा असे जखमीचे नाव आहे। यातील आरोपी जिल्हा परिषद सदस्य मारुती गायकवाड यांचा मुलगा रामेश्वर गायकवाड, गजू रणदिवे, विशाल गुंडिकवार, गणेश नन्नावरे अशी आरोपींची नावे आहेत। माजी जिल्हा परिषद सदस्य मारुती गायकवाड हा गेल्या कित्येक दिवसापासून या भागात रेती तस्करी करीत आहे। या गावातल्या दोघा बाप लेकाची दहशत असून त्यांनी रेतीबाबत प्रशासनाला माहिती देणाऱ्या मजुराला मारहाण केली, तर दुसऱ्या घटनेत रेतीच्या ट्रॅक्टरवर कामावर का नाही आला, दुसऱ्याच्या कामावर का गेलास म्हणून मजूर व त्याच्या आईला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले। या घटनेची भद्रावती पोलिसात तक्रार करूनही त्या आरोपीला अजून पावेतो अटक करण्यात आली नसल्याचा आरोप पत्रकार परिषदेत करण्यात आला। अशा आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी जखमीची आई कुसुम संतोष गोहणे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे। यावेळी चंदनखेडा सरपंच नयन जांभुळे, विकास धांडे, निकेश ढोक, शुभम जांभुळे आदी उपस्थित होते। रेती तस्करी करणारा मारुती गायकवाड यांनी गावातील मजुराला मारहाण केली। यापूर्वी सुद्धा त्यांनी शासकीय अधिकारी तसेच इतर व्यक्तींवर हल्ले केले आहे। या व्यक्तीमुळे गावातील शांतता भंग होत आहे। या व्यक्तीला चंदनखेडा गावातूनच तडीपार करण्याची मागणी प्रशासनाला करणार आहेत। नयन जांभुळे, सरपंच चंदनखेडा, मारहाणी प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आले आहे। एका प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात आली असून दुसऱ्या घटनेतील आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। यातील पुढील तपास सुरू आहे।